बीडमधल्या मस्साजोगचे संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि त्यामध्ये असलेला वाल्मिक कराड याच्या खंडणीचं प्रकरण या सगळ्याबद्दल आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होत होते। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही होत होती, पण अजित पवार या सगळ्यापासून आतापर्यंत दूर राहिले होते। पण आता अजित पवारांच्या नावाचा उल्लेख थेट झालाय या प्रकरणामध्ये आणि त्याला कारण ठरलंय अजित पवार यांच्या ताफ्यामधली कार। अजित पवार यांच्या ताफ्यातली कार वाल्मिक कराडची होती असा गंभीर आरोप बीडचे खासदार सोनवणे यांनी केलाय। तर ताफ्यामध्ये असलेली कार घेऊनच वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलाय असा आरोप आमदारांनी केलाय आणि यावरूनच नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे। नेमकं काय घडलंय बघूया। वाल्मिकची कार अजित पवारांवर वार। वाल्मिक कराडची कार अजितदादांच्या ताफ्यात। वाल्मिक कराड ज्या कारमधून शरण आला त्या कारमुळे अजित पवारांच्या अडचणी वाढल्या। या सगळ्या प्रकरणात इतक्या दिवसांपासून मौन बाळगलेल्या अजित पवारांच्या नावाचाच उल्लेख थेट या प्रकरणात केला गेला। शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी ही गाडी अजित पवारांच्या बीड दौऱ्यातल्या ताफ्यात असल्याचा दावा केला। अजित पवारांनी 21 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी अजित पवारांच्या ताफ्यात हीच कार होती असा दावा बजरंग सोनावणेंचा आहे। 11 तारखेला ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा 11 तारखेला झाला आणि मर्डरचा 9 तारखेला झाला। मर्डरचा गुन्हा 9 तारखेला झाला। 10 तारखेला 11 तारखेला मी अमित भाई शहांची भेट घेतली आणि 11 तारखेला खंडणीचा गुन्हा झाला। तर खंडणीचा गुन्हा ज्या दिवशी झाला त्या दिवशी हा आरोपी परळीतच होता आणि त्याच्यानंतर 12 तारखेला जिम्मेदारीने सांगतो पोलीस यंत्रणा का झाकवती म्हणजे का लपवती का माहीत नाही आहे, पण 12 तारखेला मला असं कळतं की पोलीस यंत्रणेची ह्या आरोपीची भेट झाली ज्या नेत्यांसोबत हे काम करतात त्या नेत्यांच्या ऑफिसला। तरी पण पोलीस यंत्रणेनं त्यांना का अटक केली नाही आणि ते ऑफिसमध्येच पोलीस बसले नाही, बाहेरची बाहेर सेल्फ मारून हा आरोपी कुठं गेला तर एका नेत्याच्या फार्म हाऊसवर गेला असं कळालेली माहिती आहे। खरी खोटी पोलीसला माहीत असू शकते। मग त्या फार्म हाऊसला गेल्यावर नेत्यांची पण भेट झाली असेल, मग सगळ्यांची भेट झाली। त्याच्यानंतर 15 तारखेला शपथविधी मंत्रिमंडळाचा झाला त्या दिवशी हा आरोपी नागपूरमध्ये होता आहे बऱ्याच जणांनी सांगितलं, आपण पण सांगितलं, कोणी सभागृहात सांगितलं, मग त्याला 15 तारखेला पण अटक केली नाही। तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केस पोलीस स्टेशनला गेली होती आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे। बजरंग सोनावणे आणि सुरेश धस यांच्या आरोपांमुळे थेट अजित पवारांच्याच नावाची चर्चा होऊ लागली। यानंतर अजित पवार गटाने ही कार अजित पवारांच्या ताफ्यात नसल्याचं स्पष्टीकरण दिलं। अजितदादांच्या ताफ्यात असलेली गाडी आणि वाल्मिक कराड यांनी वापरलेली गाडी ही वेगवेगळी होती। खासदार बजरंग सोनावणे उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना नंबर प्लेट मधला फरक समजला नसेल। बजरंग सोनावणे यांनी दिशाभूल करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये। वाल्मिक कराड ज्या गाडीमधून शरण आला ती गाडी ही बीडचीच आहे। बीडच्या शिवलिंग मोराळे यांच्या पत्नी अनिता शिवलिंग मोराळे या नावाने ती आरटीओत रजिस्टर आहे। शिवलिंग मोराळे हा वाल्मिक कराड शरण येताना देखील उपस्थित होता। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।